नागपुर के अभयंकर नगर में होलिका दहन की रात एक युवक की रैश ड्राइविंग पर टोकना स्थानीय लोगों को भारी पड़ गया। तेज रफ्तार से गाड़ी चलाने पर नाराज युवक अपने साथियों के साथ लौटा और सड़क पर खड़ी गाड़ियों में तोड़फोड़ मचा दी। पुलिस ने इस मामले में त्वरित कार्रवाई करते हुए 6 युवकों को हिरासत में लिया है। घटना बजाजनगर थाना क्षेत्र की है, जहां इंजीनियरिंग का छात्र शाश्वत उदय दरवे अपनी नाबालिग महिला दोस्त को छोड़ने आया था। रैश ड्राइविंग करने पर स्थानीय लोगों ने उसे लताड़ लगाई, जिसके बाद वो वहां से चला गया। लेकिन देर रात वो अपने 5 साथियों के साथ लौटकर सड़क पर खड़ी करीब 5 से 6 कारों पर पत्थर मारकर उनके कांच तोड़ दिए। इस घटना से इलाके में हड़कंप मच गया। सूचना मिलते ही पुलिस ने सीसीटीवी फुटेज की मदद से आरोपियों की पहचान कर गिरफ्तार कर लिया है। सभी आरोपियों के खिलाफ गाली गलौज, जान से मारने की धमकी, रैश ड्राइविंग, दंगा भड़काने और सार्वजनिक संपत्ति को नुकसान पहुंचाने की धाराओं में मामला दर्ज किया गया है। पोलीस स्टेशन बजाजनगर हद्दीमधील अभ्यंकर नगर भागात होळीच्या दिवशी 12 तारखेला रात्री जवळपास 10-10:15च्या दरम्यान 2 युवक आणि त्याचे कॉलनीमध्ये आले असता लोकांनी त्यांना रॅश ड्रायव्हिंग करण्याबाबत टोकले, जोरात गाडी चालवू नका। त्यावरून लोकांसोबत त्यांनी वाद घातला। काही लोकांना त्यांनी हातबुक्कीने मारहाण पण केली आणि खूप जोरात रॅश ड्रायव्हिंग करत गाडी घेऊन पळून गेले। त्यावर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले। गाडीचा नंबर प्राप्त करून त्यावरून गाडी चालकाचा शोध घेणे चालू असतानाच रिपोर्ट देण्यासाठी फिर्यादी पोलीस स्टेशनला आले। त्या दरम्यान परत 12:15च्या आसपास हा जो ड्रायव्हर होता गाडीचा, कार चालक, हा परत आपल्या 5-6 मित्रांना घेऊन 3 मोटरसायकलवर कॉलनीत आले आणि जोरात गाड्या चालवत कॉलनीमध्ये रॅश ड्रायव्हिंग त्यांनी रॅश ड्रायव्हिंग केली आणि पार्किंग केलेल्या ज्या गाड्या होत्या रोडच्या बाजूला यांना दगड मारून त्या गाड्यांचे काच फोडले आणि पळून गेले। त्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व आरोपींचा शोध घेऊन काल दिनांक 14 तारखेला सर्व आरोपींना 6 आरोपी ज्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत, 6ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे व अटक करण्यात आली आहे। त्यापैकी एक विधी संघर्षित बालक असल्यामुळे त्याला पालकांच्या ताब्यात देण्यात आलं। इतर 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। कोर्टासमोर त्यांना हजर करण्यात येत आहे। आरोपी जो आहे मुख्य शाश्वत उदय दरवे, हा इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहे। फर्स्ट इयरला पुण्याला शिकतो। होळीनिमित्त घरी आल्याचं सांगत आहे। तो ज्या मैत्रिणीला सोडायला कॉलनीत गेला होता व त्यानंतर तिथं खूप जोरात गाडी चालवत असल्यामुळे लोकांनी टोकलं त्याला। त्यावरून नंतर त्यांनी हा प्रकार केलेला आहे। तरी सर्व या पोलीस विभागाच्या वतीने सर्व नागरिकांना व इतर लोकांना मी आवाहन करतो का मुलांकडे 18 वर्षाच्या कमी किंवा गरज नसताना गाड्या चालवायला देऊ नका। तसेच सर्व तरुण वर्गालाही आवाहन राहील की रॅश ड्रायव्हिंग, खूप जोरात गाडी चालवणे, धोकादायक स्थितीत गाडी चालवणे अशा प्रकारची कृत्य करू नका। त्यावेळी लोकांचाही जीव धोक्यात येऊ शकतो आणि तुमचाही जीव धोक्यात येऊ शकतो आणि असं कृत्य कुणीही केल्यास कुठलीही हयगय न करता कडक कारवाई पोलिसांमार्फत विभागामार्फत करण्यात येईल। सर्वांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागेल।